सगळ्यांचा अंदाज फेल ठरवत पालकमंत्री गोरेंनी झेडपीवर आणली भाजपची एकहाती सत्ता। 37 सभा घेत 38 जागा आणल्या निवडून। इतिहासात प्रथमच भाजप अध्यक्ष होणार। नगरपालिका महापालिकेनंतर झेडपीही भाजपच्या ताब्यात। सगळ्यांचा अंदाज फेल ठरवत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता मिळवली। त्यांनी केलेले योग्य नियोजन, सर्वांची बांधलेली मूठ, 100% भाजपचा नारा, यामुळे हे शक्य झाले। भाजप जिल्ह्यात खोलवर रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न सफल होताना दिसतोय। याचा फायदा भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होणार आहे। जिल्ह्यातील 2 खासदार तसेच 11 पैकी 6 आमदार हे विरोधी पक्षाचे आहेत। विरोधी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघातील भाजपच्या नेत्यांना पालकमंत्र्यांनी ताकद दिली आहे। जिल्ह्याची संपूर्ण प्रचाराची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली। सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत सभा, गाठीभेटी, रॅली असे दिवसातील 18 तास पालकमंत्री गोरे हे प्रचारात व्यस्त होते। जिल्ह्यातील त्यांनी तब्बल 37 सभा घेतल्या। स्वतःच्या मानखटाव मतदारसंघातील निवडणुकीत कमी वेळ देता आला, त्यामुळे नुकसानही सहन करावे लागले। मात्र सोलापूर जिल्ह्यात सभा आणि नियोजनासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झोकून काम केले। जिल्हा परिषदेची ही निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती लढवली। निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणत विरोधकांचा आवाज क्षीण करून टाकला। केंद्रात आणि राज्यात असलेली भाजपची सत्ता, या फायदा जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी होणार आहे हे पटवून दिले। जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर झेडपीवर भाजपची सत्ता महत्त्वाची असल्याचं सांगत विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना घेरले। सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली। 68 पैकी 59 जागा लढवून 38 जागा भाजपने जिंकल्या। सोमवारी आलेल्या निकालावरून पालकमंत्री गोरे यांचा दबदबा वाढल्याचे दिसतंय।